बोलण्यापेक्षा इथे आधी आलेले माझ्या बहीण भावांनी खूप छान बोललेलं आहे, ज्याने आपल्या आतील जी आग आहे ती पेटली पाहिजे. आपण आपल्या घरी सायंकाळी ज्योत लावतो, सकाळी ज्योत लावतो, कशाला लावतो की त्या देवाऱ्यामध्ये आग पेटायला पाहिजे, ज्योत पेटायला पाहिजे, म्हणजे त्या देवाऱ्यामध्ये नेहमी प्रकाश असायला पाहिजे. मी आज माझ्या बहीण भावांना हीच विनंती करते, कारण मी सुद्धा, माझा छोटासा मुलगा 4.5 वर्षाचा आहे, जो कफचा पेशंट आहे, आणि माझ्याशिवाय त्याला, त्याच्याशिवाय मला आणि देवाशिवाय आम्हाला कोणी नाही आहे. आणि अशा मायलेकरांना ह्या सरकारने रस्त्यावर आणलेलं आहे, म्हणून मी इथं बोलायला हिम्मत केलेली आहे. चाकूरकर सर, मी बोलू इच्छिते इथे. शिंदे सर देवरीला आले होते. मी डायरेक्ट पॉइंटवर येते. जर आपण या सत्ताधिकाऱ्यांच्या विरोधात बोललो तर आपल्याला अटक करतात, बरोबर आहे? आपण त्यांच्या विरोधात जर एक पाऊल उचललं तर पोलिसांची फौज आपल्याला अटक करायला येते. पण त्यांनी जर आपला विश्वासघात केला तर आपण कोणाला अटक करायचा? त्यांनी आपल्या विश्वासाशी खेळ खेळलेला आहे. आपल्या दारापर्यंत भीक मागायला ते आले होते, आपण नाही आलो होतो. आम्ही आमचा हक्क मागायला आलो. आणि जर एखाद्यालाही जर त्यांनी आपल्या विरोधामध्ये जर हात लावायला केला तर आम्ही त्यांचे हात कापून टाकू, एवढी आमची ताकद सुद्धा आहे. सर्वात जास्त योजना आणणारे म्हणे शिंदे सरकार. ऐकलं होतं देवरीमध्ये? काय करायचं त्या योजनांचं? काय करायचं? कार्यमुक्त केलं साहेब आम्हाला. कार्यमुक्त करतात कोणाला? कोणाला करतात? एका व्यक्तीला फासावर लटकवलं का? कारण की शिवबांच्या नावाची अवहेलना केली. शिवबांनी काय केलं? कधी प्रजेला धोका दिला? मावळ्यांना एकत्र केलं शिवबांनी. कशाला केलं? मावळे त्यांची ताकद होते. मावळ्यांनी, गणमिकाव्यांनी युद्ध लढलं. पण जेव्हा अफजल खान त्याच्या विरोधामध्ये उभा झाला, त्याची जेव्हा तो फसवणूक करायला निघाला, तेव्हा या शिवबाने काय केलं होतं माहित आहे आपल्या सगळ्यांना, सांगायची गरज नाहीये. आम्ही त्या शिवबांचे मावळे आहोत, आम्ही बोलणारे नाही. आम्ही करून दाखवले 6 महिन्यात. साहेब, तुम्हाला जर माझ्या या 4.5 वर्षाच्या मायेचा आवाज येत असेल ना, तर मी म्हणते खरे शिवभक्त असा तर मैदानात या आणि भेटा आमच्याशी. कशाला बसता तिथं? आम्ही तुम्हाला बसवलं. आमच्या मतामुळे तुम्ही तिथं बसले साहेब. आम्ही नाही. आम्ही तुमचे लाडके बहीण भाऊ नाहीत. आम्ही तुमच्या कोणी मुली आहोत. जर तुमच्या मुलींचा संसार उद्ध्वस्त झाला असता तर तुम्ही पक्की फौज घेऊन त्या जावयाच्या घरी गेले असते साहेब. आज तुमचे किती लोक, किती लेकरं रडत आहेत. त्यांचे अश्रू पुसायला, बघायला तुम्ही त्या दालनातून बाहेर आलेत का? नाही ना? ती खुर्ची कोणी दिली तुम्हाला? तुम्ही दिलीत का? तुम्ही दिलीत का? तुम्ही दिलीत का? मग ते आता खुर्ची आम्ही जर देऊ शकतो ना, तर ते घेऊ सुद्धा शकतो. कळलं का? त्यानंतर शिवबांनी प्रजेसोबत कधीच धोकेबाजी केली नाही. तुम्ही केलीच शिंदे साहेब. मी, माझा आवाज जर शिंदे साहेबांना पोहोचत असेल आणि यासाठी जर मला जेलमध्ये जायची गरज पडली तर मी एकटी जाईन. माझ्यासोबत कोणी नको. कारण माझ्यासोबत माझा येशू बाप आहे. तो जसा म्हणतो की मी शिवबाचा वाघ आहे, तशी मी येशूची बेटी आहे. आणि मी कोणाच्या बापाला भीत नाही. मी खरे सांगते, मी कोणाच्या बापाला भीत नाही. आणि मी इथं कोणत्या, माफ कराल मला सगळे, मी मनुष्यांवर विश्वास ठेवत नाही. कारण मनुष्य प्राणी हा नेहमी धोके देणारा असतो. तो कधी बदलेल हे सांगता येत नाही. एक बायबलमध्ये खूप सुंदर कहावत आहे, जो मनुष्य पर विश्वास करेगा उसका सत्यानाश होगा, लेकिन जो यहोवा पर विश्वास करेगा वो हमेशा जय पाएगा. इसलिए हमें किसी पर विश्वास नहीं करना है. हमें अपने बाप पर जो ऊपर से हमको देख रहा है, ये हमारे यहाँ पे अब उन्होंने फरिश्ते भेजे हैं. ये बिना ऐसे नहीं है, इनके दिल में आग लगाई है उसने, इसलिए ये यहाँ पे आए. म्हणून हे इथं बसलेत आमचे भाऊ बनून. यांना काही गरज नाही आहे आपल्या घरी. हे होळी करतात, सर्व सण साजरे करतात. यांना काय गरज आहे? खरी गरज होती शिंदे सरकार, फडणवीस सरकार साहेबांना इथं यायची. हे इथं आपले परिवार सोडून आलेत. आणि आम्ही, माफ करा, मी पहिल्यांदाच आली इथे. माझा मुलगा, त्याला माझ्याशिवाय कोणीच नाही आहे, देवाशिवाय आम्हाला कोणीच नाही आहे. माझा मिस्टर सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये असून सुद्धा, माझा भाऊ क्लास 1 ऑफिसर असून सुद्धा माझी हिस्ट्री बहुतेकांना माहीत नाही आहे. पण मी कधी तिला
प्रथम प्राधान्य देत नाही. मी 6 महिने गेली साहेब शाळेमध्ये, छोट्या मुलाला समोर घेऊन गाडीवर बसवून 7 किलोमीटर ड्युटी केली. उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो. आणि जेव्हा तिथून आलोत ना, आमचे मुलं रडले. जे आम्हाला इथं आम्हाला दिलं नाही. मी आपलं नाव सुद्धा सांगते पुन्हा. मी श्वेता मेश्राम, गोंदिया जिल्ह्यातून आलेली. आणि करटी बुजुर्ग म्हणून गाव आहे, तिथे जिल्हा परिषद हायस्कूलला जॉब केली आहे मी 6 महिने. आणि काय दिलं साहेब? भीक. आम्हाला कार्यमुक्तची भीक. काय करू त्याचं? काय करू? कपची औषध म्हणून माझ्या मुलाला चारू पाजू, की त्या शिंदे साहेबांच्या गळ्यात नेऊन तिचे चहा म्हणून पावडर करून पाजू? काय करू? शिंदे साहेब तुम्ही म्हणता योजना मी आणलो, मग फॉलो करा ना. हा, फॉलो करा. आम्हाला तुम्ही 6 महिन्यासाठी ठेवले, आम्ही काम केलो साहेब, तसं तुम्ही काम करा. तुम्ही आम्हाला म्हणता 5 महिने दिलोत. 5 महिने देऊन काय करायचं? मग ठीक आहे, तुम्ही आम्हाला 5 महिने दिलात. आज माझ्यासोबत म्हणा ऍक्सेप्ट आहे म्हणा. एकदा मी तुम्हाला सांगते, थांबा, ऍक्सेप्ट आहे म्हणा. तर मग सत्ता सुद्धा 5 महिन्याची असायला पाहिजे. काय खेळ खेळता? खेळ सुरू आहे. शिंदे सरकार, फडणवीस सरकार, अजित पवार दादा कुणाला म्हणतो? ती बहीण आर्त हाकेने जेव्हा तिला पीडा होते ना, तेव्हा त्याला दादा म्हणते आणि राखी बांधते. तो हात काढून टाका भगिनींनो, जो हात आपल्यासाठी येत नाही. आणि ते भावांनो, त्याला दादा कधी म्हणू नका अशा लोकांना, किंवा सरकार सुद्धा म्हणू नका जो आपल्या प्रजेला बघत नाही. काय करायचं? मला माहित आहे प्रत्येकांच्या आतमध्ये एक आग आहे आणि प्रत्येक जण त्या आगेने आज इथं आलेला आहे. तरी सुद्धा मी काही मध्ये निगेटिव्हिटी बघितली. मला सांगा, हे तुम्हाला कधी मदत नाही करू शकत जोपर्यंत तुम्ही पेटणार नाही. जोपर्यंत तुम्ही पेटणार नाही ना, अख्खा साक्षात परमेश्वर जरी आला ना, तुम्ही काहीच करू शकत नाही. तुमचं काही होऊ शकत नाही. मी सरळ सांगते, काही होऊ शकत नाही. पण आज इथं जर तुम्ही प्रण घेतलं तर ह्या आझाद मैदानाला नाही, अख्ख्या मुंबईला तुम्ही आग लावून ठेवू शकता. कळलं का? आज काही छोटे मुलं घेऊन आलेले आहेत, काही छोटे मुलं सोडून आलेले आहेत. मी सुद्धा माझ्या छोट्या मुलाला सोडून आलेली आहे. आणि असं नाही की भाऊ ग्रेट नाही आहेत, भाऊ सुद्धा आपले परिवार, आपले कामं सोडून आलेले आहेत. मग एवढं आपण जे जीवाभावाने तडमड करून इथपर्यंत आलेलो आहोत ना भावांनो, बहिणींनो, खरंच याचं चीज करा. आणि ज्या दूताला तुमच्यासमोर पाठवलेलं आहे देवाने, त्या दूताला एकजुटीनं, एक मतानं पाठिंबा द्या. एवढंच माझं म्हणणं आहे. तेव्हाच तुम्ही सक्सेस व्हाल. आणि खरंच चाकूरकर साहेबांनी जे म्हटलं ना, त्याला तुम्ही खरंच मान्य करा. आणि याच्यानंतर तुम्ही इथं शांतीनं 6 वाजेपर्यंत बसाल, एवढीच रिक्वेस्ट करते आणि आपल्या शब्दांना विराम देते. धन्यवाद.